बालमित्रांनो, आज आपल्याला 41 प्रश्न हे 41 मिनिटात आपल्याला सोडवायचे आहेत. चला मग एक सेकंदही वाया न घालवता बुद्धिमत्ता चाचणीचं पुस्तक उघडा, स्वाध्याय 9.3 त्याच्यातलं काढा आणि प्रश्न पहा. नंबर 1, पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. फार म्हणजे फार सोपा असा हा प्रश्न आहे. बघा आपल्याला काय सांगितलंय तर 987, 543, 321. आता तुम्ही जर हे पाहिलात रे, पाहिल्या तुम्हाला उत्तर लक्षात येईल. बघा इथं काय दिलंय 987, 543, 321. काहीतरी सारखेपणा वाटतो का? आता इथं 1 आहे, 2 आहे, 3 आहे, म्हणजे इकडं वाढायलंय. 3, 4, 5 म्हणजे इकडे वाढायलेत. 7, 8, 9 इकडे वाढायलेत. मग पर्यायात सुद्धा तसं कुठं आहे का पहा बरं. 7, 6, 5 नाही येणार. 2, 4, 6 नाही येणार. 5, 6, 7 हे करेक्ट आहे. म्हणून या पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर 3. समजलं? चला पाहूया पुढचा प्रश्न. मग पहा दुसरा प्रश्न काय दिले. 242, 154, 374. मग आता ह्याच्यामध्ये काय सारखेपणा असेल रे? थोडंसं नीट तुम्ही निरखून पाहिलात तुम्हाला लक्षात येईल की हे जे 5 आहे हे 4 आणि 1 5 म्हणजे एकक आणि शतकची बेरीज दशक आहे. बरं इथं सुद्धा तसंच आहे का? 3 आणि 3 6 आणि 1 7 करेक्ट आहे. 2 आणि 2 4 म्हणजे एकक आणि शतकची बेरीज दशक आली आहे. मग इथं कुठं आहे का तसं? 2 आणि 1 3 हे तर करेक्ट आहे. पुन्हा 5 आणि 2 7 हे नाही. 9 आणि 1 10 हे नाही. 5 आणि 1 6 नाही. म्हणून याचं उत्तर दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. समजलं? चला पहा पुढचा प्रश्न. मग बघूयात तिसरा प्रश्न. 121, 64 आणि 36. 36 म्हणलं रे म्हणलं की ह्या 6चा वर्ग, 64 8 8 64 8चा वर्ग आणि 121 11चा वर्ग म्हणजे हे सगळे वर्ग आलेले आहेत. मग आता इथं कशाचा वर्ग आहे? 13चा वर्ग 169. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पहा 128 कशाचाच वर्ग नाही आहे. 101 सुद्धा कशाचा वर्ग नाही आहे. 89 सुद्धा कशाचा वर्ग नाही आहे. आहे ना सोपं? चला पहा मग पुढचा प्रश्न चौथा. बघूया चौथा मग काय दिलेलं आहे. 63, 23, 113. आता तुम्ही जर हे बघितलात रे तर तुम्हाला काहीतरी करून युक्ती काढायची आहे आणि त्याचं उत्तर शोधायचं आहे. मग तुम्ही सर्व पहा 63, 23, 113, 6 आणि 3 9, 3 आणि 2 5 आणि हे 3 आणि 2 5. अंकांची बेरजेल सुद्धा नाही. मग काय असेल गडे? वर्ग आहे का? हे वर्ग पण नाही. घन आहे का? घनही नाही. मूळ संख्या आहेत का? तर ही मूळ संख्या नाही आहे. त्याच्यानंतर घन आहे का? ते पण नाही आहे. त्याच्यानंतर काय असेल? मग काहीही नसेल तर काहीतरी शोधायचं. तर आता तुम्ही नीट पहा. एकक स्थानी इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे. म्हणून आपण पर्याय पण असा शोधायचा की ज्याच्या एकक स्थानी 3 आहे. म्हणून याचं उत्तर चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पहा पुढचा. पहा पाचवा प्रश्न. 15, 3, 21. आता काय असेल गडे ह्याच्यात? आता 15, 3, 21 ह्याच्यात साम्य काय असेल? 3 भाग ह्याला पण जाते ह्यालाही जाते. मग आता 3 भाग जाणाऱ्या संख्या शोधा. 18 पण आहे, 36 पण आहे, 54 पण आहे. मग नाही. मग आपल्याला असा काहीतरी शोधायचं आहे ह्याच्यामध्ये की त्याच्यातलं एकच पर्याय उत्तर यावं. मग 3 म्हणलं की त्रिकोणी संख्या. बघा 1 अधिक 2 बरोबर 3 क्रमागत संख्यांची बेरीज. 15 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 किती येईल? 5 आणि हे 5 10 आणि हे 15. आलं त्रिकोणी संख्या. त्याच्यानंतर आता 21 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 जर केलं तर किती येईल? 21. बरोबर आहे. आता 21च्या पुढची त्रिकोणी संख्या. आता ही त्रिकोणी संख्या आहे कळालं, ही त्रिकोणी संख्या आहे कळालं, ही त्रिकोणी संख्या आहे कळालं. तर पर्यायामधलं सुद्धा संख्या ही त्रिकोणीच येणार.
मग कोणती असेल गडे? मग आता 6 पर्यंत आला होता, ह्याच्यात अधिक 7 केलं तर किती येईल? 28. 28 आहे का? नाही. पुन्हा अधिक 8, मग ह्याच्यात अधिक 8 करावं लागेल. 8 आणि 8 16ला 6 हातचा आला 1 2 आणि 1 3 36 आहे. म्हणजे त्रिकोणी संख्या 36 मिळाली. कशी मिळाली? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 केलं तर 36 आलं. समजलं? चला बघा मग ह्याच्यासारखाच सोपा प्रश्न पुढचा काय आहे. 6वा प्रश्न पहा. 67 94 आणि 58. आता ह्याच्यात काय सारखेपणा असेल गडे? तुम्हाला मी पाठांतर करायला सांगितलं होतं. वर्ग, घन, पाढे, मूळ संख्या, कसोट्या, अंकांची बेरीज, डबल, बरोबर आहे, 3च्या पटीतल्या किंवा त्रिकोणी संख्या, वजाबाकी, पूर्णांक, ह्याच्यापैकीच काहीतरी असे बरं का. त्याच्यासाठी पाठांतर करा तेवढा भाग. मग आता ह्याच्यात काय साम्य असेल? तर वर्ग संख्या आहेत का? नाही. मूळ संख्या आहेत का? नाही. घन संख्या आहेत का? नाही. त्रिकोणी संख्या? नाही. त्याच्यानंतर मग काय असेल? अंकांची बेरीज करून बघू. 6 आणि 6 12 आणि 1 इथं 13 आलं. 9 आणि 4 पण 13 आलं. 8 आणि 5 पण 13 आलं. म्हणजे अंकांची बेरीज सारखी यायली आहे. मग आता ह्याच्यात 13 कशाची येईल बघा बरं. 7 आणि 7 14 आणि 1 15 यायले. 9 आणि 4 ह्याची बेरीज किती यायली? 13. इथं बेरीज किती आली ह्याची? 15. ह्याची किती आली? 14. आणि ह्याची किती आली? 8 आणि 4 12. म्हणून योग्य कोणतं आहे? पर्याय नंबर 4. 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. बघूया 7वा प्रश्न. काय दिले? LCD आणि पुढं MNKT. अरे किती सोपं आहे, आंधळ्याला सुद्धा येईल हे. आता हे सगळे रोमन अक्षर आहेत, अल्फाबेट्स आहेत. मग ह्याच्यातलं रोमन अंक कोणता आहे? तर पर्याय नंबर 1 यम. तुम्हाला मी मंत्र सांगितला होता बघा. आय हॅव एक्स्ट्रा लार्ज कॅट डॉग माऊस. आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5, एक्स म्हणजे 10, यल म्हणजे किती? यल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे काय? 1000. समजलं? हे अशा पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवा. आय हॅव एक्स्ट्रा लार्ज कॅट डॉग माऊस हे मंत्र लक्षात ठेवायचा आणि बरोबर तुम्हाला लक्षात येईल. मग आता हे सगळे रोमन अंक होते म्हणून उत्तर त्याचं पर्याय नंबर 1. पहा पुढचा प्रश्न. बघूया 8वं गणित. 96 160 128. आता काय असेल याच्यामध्ये? साम्य काय असेल गडे? मग 96 160 128 वर्ग नाही, घन नाही, पाढा 16 60चे आणि 16 सखी 96 आणि 16 8 28चे. म्हणजे 16च्या पाड्यातल्या संख्या आहेत. मग आता हे 16च्या पाड्यात काय येतं? 16च्या पाड्यात 54 नाही आहेत, 16च्या पाड्यात 72 नाही, 16 पंचे 80 करेक्ट आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. पाढ्यामधल्या संख्या होत्या ह्या. अशी काहीतरी ट्रिक वापरा आणि उत्तर काढा. अगदी सोपा प्रश्न 9वा पहा बरं. 512 64 आणि 216. बघितल्याच आलं ना तुम्हाला लक्षात? आता हा 64 कशाचा वर्ग आहे? 4 8 8 64 8चा वर्ग आहे. पण घन कशाचा आहे का? 64 घन 4 चौक 16 आणि 16 चौक 64. 4चा घन 16. तसंच 6चा घन 216 आणि 8चा घन 512. म्हणजे ह्या सगळ्या घन असलेल्या संख्या आहेत कशाचा तरी. मग आता हे 100 कशाचा घन येतो का? नाही. 100 तर वर्ग आहे, 10 10 100. 36 6 6 36 6चा वर्ग आहे. मग काय? 27 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27. 3चा घन 27 आहे आणि 9चा घन 729 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर 2 आणि पर्याय नंबर 3 यापैकी कोणतंही डार्क रंगवला तरी बरोबर आहे. पहा पुढचा प्रश्न. बघूया 10वा प्रश्न. काय दिले 10व्या प्रश्नात? पण
125, 1000 आणि 64. आता बघा अगोदर सोडवलेला प्रश्न आणि हा प्रश्न एकदम सेम आहे. 125 हे कशाचा घन आहे? 5 5 25, 25 5 1600, 5चा घन 125, 10चा घन 1000 आणि 4चा घन 64. मग आता ह्याच्यामध्ये घन असलेली संख्या कोणती आहे? हे 6 6 36 आहे तर वर्ग आहे. हे 2चा वर्ग आहे. हे 4 चौक 16 हे 4चा वर्ग आहे. पण 27 3चा घन आहे म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. चला बघा पुढचा प्रश्न. बघा बरं 11वा प्रश्न. काय दिले? 29 31चा एक गट आहे, 71 73चा एक गट, 59 61चा एक गट. मग आता हे काय आहेत? ह्या संख्या सगळ्या पाहिल्यावर तुम्हाला दिसल ह्या तर सगळ्या मूळ संख्या आहेत आणि याच्यामध्ये एक अंक नाही, म्हणजे ह्या जोडमूळ संख्या म्हणजे जुळ्या मूळ संख्या आहेत. बघा 59 आणि 61 ह्या जोडमूळ संख्या आहेत. 71 73 29 31. मग आता ह्याच्यामधून सुद्धा तशीच जोडमूळ संख्याची जोडी शोधायची. किती सोपा प्रश्न आहे हा. 36 ही मूळ संख्या नाही, पुन्हा 49 ही मूळ संख्या नाही, त्याच्यानंतर 41 आणि 43 ह्या दोन्हीही मूळ संख्या आहेत. इथे 61 मूळ संख्या आहे पण 63 ही मूळ संख्या नाही आहे म्हणून याचं उत्तर अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 3. पहा पुढचा प्रश्न. बघा बरं 12वा प्रश्न. फळ्यावर पाहू आपण. 1/8 3/6 4/5. आता ह्याच्यामध्ये साम्य काय असेल? समजा काटाकाटी करूया. 3 1 3 3 2 6 म्हणजे 1/2 यायला आहे. पण इथे 1/8 आहे, इथे 1/2 आलं. 8 कशाचा वर्ग आहे का? बेग बेबे 2 4 4 2 8 8 तर 2चा घन आहे. पण आता इथं काटाकाटी होतच नाही, म्हणजे वर्गामध्ये येत नाही, घनामध्ये येत नाही, काटाकाटीमध्ये येत नाही. मग कशामध्ये येईल गडे हे उत्तर? 6 आणि 3 9, 8 आणि 1 9 आलं की रे. अंश आणि छेदाची बेरीज करायची. 6 आणि 3 9, 8 आणि 1 9 आणि हे सुद्धा 5 आणि 4 9 आलं ना. मग आता इथं बेरीज 9 कशाची यायली? 7 8 9 करेक्ट आहे. हे 9 आणि 1 10 नाही, 7 आणि 3 10 नाही, 8 आणि 2 10 नाही. ह्याचं उत्तर पर्याय नंबर 4. किती सोपं होतं बघा. नेक्स्ट बघा आता पुढचा 13वा प्रश्न. 326 122 248. आता काय युक्ती काय लावली असेल गडे ह्याच्यामध्ये? आता हे वर्ग नाही आहेत कशाचा, घन नाही कशाचा, मूळ संख्या नाहीत, मग काय असतील? त्रिकोणी संख्या नाही. मग काय असेल? तर तुम्ही नीट पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्यामध्ये 4 1 4 आणि 4 2 8 म्हणजे हे दशक आणि शतक ह्यांचा गुणाकार एकक यायला आहे. इकडे बघू बरं. 2 गुणिले 1 बे 1 बे आलं की रे. आणि इथं सुद्धा 3 2 6 यायलंय ना. म्हणून इथं सुद्धा तसंच बघूया बरं. ह्या दोघांचा गुणाकार किती येईल? आता हे 4 2 8 यायलंय नाही आहे. हे काय 5 2 10 हे पण नाही. हे 3 त्रिक 9 ह्या दोघांचा गुणाकार हे आलं म्हणून हे उत्तर आहे. तरी खालचं पहा 5 2 10 इथं 9 आहे नाही म्हणून ह्याचं अचूक उत्तर काय? 13व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. व्यवस्थित विचार करा आणि उत्तर शोधा. पाहूया 14वं गणित. 84 95 73. आता काय असेल ह्याच्यामध्ये? 84 95 73. आता ह्याच्यातलं बघा बरं काय असेल? वर्ग नाही, घन नाही, पाड्यात नाही, मूळ संख्या नाही, कसोट्या नाही, अंकांची बेरीज नाही, डबल केले का ती बी नाही, 3च्या पटीत नाही, त्रिकोणी संख्या नाही, वजाबाकी. वजाबाकी आहे का बघा बरं. मग हे बघा 4 आणि 8. 8मधून 4 गेले उरतेत किती? 4. 9मधून 5 गेले उरले किती? 4. 7मधून 3 गेले उरले किती? 4. असं विचार करायचा. मग आता इथं 6मधून 3 गेले 3 उरले, ह्याच्यातून नाही होत. 6मधून 2 गेले उरले किती? 4. इथं 6मधून 2 हे उलटं झालं म्हणून ह्याचं अचूक उत्तर काय? पर्याय नंबर 3. लक्षात घ्या मुलांनो, समजून घ्या. पहा बरं 15वा प्रश्न. काय दिलंय? 32/8 12/3 48/12. आता तुम्हाला ह्याच्यात काय युक्त्या वापरायच्यात हे एवढं लिहून दिलेलं आहे. त्याच्यापैकी कोणती तरी आहे. मग कोणती असेल?
आता सरळ सरळ तुम्ही जर पाहिलात 12च्या पाड्यात 48 येते. 12 1 12 12 2 24 12 3 36 12 चौक 48. म्हणजे संक्षिप्त रूप जर केलं तर 12 चौक 48, 4 छेद 1 आलं, 3 1 3 3 त्रिक 9 3 चौक 12, 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24 8 चौक 32. म्हणजे सगळ्याचं उत्तर 4 यायले. मग आता तसंच कुठं आहे का 4? 7 1 7 7 2 14 7 त्रिक 21 आणि 7 चौक 28. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2. तरी खात्री करा. 8 त्रिक 24 8 चौक 32 8 नाही आहेत. 1 1 1 2 38 1 हे पण नाही आहेत. 16 1 16 16 2 32 16 त्रिक 48 16 चौक 64 नाही आहेत. कळालं मग कसं काढायचं उत्तर ते? चला पहा पुढचा प्रश्न. पहा 17वा प्रश्न. फळ्यावरच पहा. 3/4 1/2 आणि 1/4. आता ह्याला काही संक्षिप्त होतंय का? नाही होत. मग हे अर्धा 1/2 म्हणजे अर्धा, 1/4 म्हणजे पाव, 3/4 म्हणजे पाऊण. मग आता इथं काय येईल गडे? आता हे बेक बे बे दोन्ही 4 हे तर 2 पूर्ण झाले. 3 1 3 3 5 15 हे 5 पूर्ण झाले. 4 1 4 4 2 8 4 त्रिकुम 12 हे 3 पूर्ण झाले. पण आता 7/2 हे अपूर्ण आहे, म्हणजे अपूर्णांक आहे. म्हणजे बघा हे अपूर्णांक आहे, हे अपूर्णांक आहे, हे अपूर्णांक आहे. मग उत्तर सुद्धा कसं पाहिजे? अपूर्णांक. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. पहा पुढचा प्रश्न कसा असेल. आता 18वा प्रश्न कसा असेल बघू आपण. 5 65 आणि 50. मग काय असेल ह्याच्यामध्ये कडे? 5 65 आणि 50. 65 म्हणजे बघा 8 8 64 वर्ग आहे. वर्गापेक्षा एक जर जास्त आहे. आणि हे 50 7 7 49 त्याच्यानं पण एक जास्त आहे. आणि 2चा वर्ग 4 त्याच्यापेक्षा एक जास्त 5. म्हणजे वर्ग करायचा आणि त्याच्यामध्ये एक मिसळायचा. मग इथंच कशाचं आहे रे? हे 6 6 36, हे 4 चौक 16, हे 9 7 63. पण 1चा वर्ग 1 आणि त्याच्यात 1 वाढवला. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. वर्ग संख्येपेक्षा 1 जास्त. पहा पुढचा 19व्या प्रश्नात काय दिलेलं आहे. आता ह्या तर रोमन संख्या दिलेल्या आहेत बरं का. मग आता ह्या रोमन संख्या कोणत्या आहेत? ही आहे 9, ही आहे 3 आणि हे आहे 6. आता उत्तरामध्ये कोणतं दिलेलं आहे? हे 12, त्याच्यानंतर हे 10, 15 आणि 16, हे 5 आणि हे 10. मग आता तुम्ही नीट पाहिलात तर काय साम्य आहे रे? 3च्या पाढ्यानं भाग जाते. 3च्या पाड्यात येते 3 2 6 3 त्रिक 9 आणि मग उत्तर काय येईल? 3 चौक 12. होतं ना अगदी सोपं. सहज तुम्ही युक्ती वापरू शकतात आणि उत्तर काढू शकतात. बघूया 20वा प्रश्न. 24/6 53/8 आणि 12/3. आज हे अपूर्णांक दिलेत. मग काय असेल गडे ह्याच्यामध्ये? आपलं नियमितपणे आठवायचं. वर्ग आहेत का, घन आहेत का, मूळ संख्या आहेत का, त्याच्यानंतर काही पाढ्यात येते का कुठल्या? 6 चौक 24, 8 त्रिक 24 नाही, काटाकाटी का होते का? 3 त्रिक 9 3 चौक 12 आणि 6 चौक 24 यायला आहे. आणि इथं 8 न 53ला भाग जात नाही. मग हे 8 कसे आले? 5 आणि 3 ची बेरीज 8 आली की रे. इथं बघा हे 2 आणि 1 ची बेरीज 3 आली आणि 4 आणि 2 6. म्हणजे अंशाच्या अंकांची बेरीज केली आणि ती छेदस्थानी लिहिली. मग आता इथं बघा हे आहे का? 4 आणि 1 5 नाही, 8 आणि 3 11 नाही, 6 आणि 1 7 नाही, 7 आणि 2 9 हे करेक्ट आहे. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 4. कशी युक्ती वापरायची ते समजायले ना. पहा पुढचा. पहा मुलांनो 21वा प्रश्न पुस्तकामध्ये पहा काय दिले. पहा तर 5306, 3124, 2168. मग आता ह्यामध्ये काय असेल रे? युक्ती काय वापरली असेल हे स्वतः विचारायचं. नियमितप्रमाणे हेच तुमचा हे पारायणच करा तुम्ही. वर्ग, घन, पाढे, कसोट्या काय असेल. मग आता असं मोठी जर संख्या आली असेल ना तर अंकांची बेरीज करून पाहायचं. 5 आणि 3 8 नाही, मग काय 2 आणि 3 कसं तरी बेरीज काय? हां 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 आता हे 12 कसे आले रे? 3 आणि 4 यांचा गुणाकार केला. 4 त्रिकुम 12,
तसंच हे 8 आणि 2 ह्यांचा गुणाकार करा. 8 2 16 आलं की रे. तसंच हे बघा ह्याचा गुणाकार करा. 6 पंचे 30 आलं. म्हणजे एकक आणि हजार स्थानच्या अंकांचा गुणाकार मधलं यायला आहे. तसंच इथं कुठं आहे का बघा बरं. 7 8 56 हे नाही. 8 8 64 8 9 72 नाही. पुन्हा 6 6 36 6 7 42. आता हे बरोबर आहे बघा. हे करेक्ट आलं. आणि हे 4 चौक 16 यायला हे पण नाही. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 21व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पहा नेक्स्ट. बघूयात 22वा प्रश्न. 344 535 181. आता काय असेल गडे ह्याच्यामध्ये. पण बघूया अंकांची बेरीज. 8 आणि 1 9 1 10 ह्याची बेरीज 10 आली. 5 आणि 3 8 5 5 10 1 13 ह्याची आली. 4 आणि 4 8 9 10 11 आली. 11 13 10 हे पण नाही आहे. मग काय येईल. आता वर्ग आहे का हे कशाचा नाही आहे. घन नाही आहे. त्याच्यानंतर मूळ संख्या नाहीही नाही आहे. त्याच्यानंतर विषम संख्याचा क्रम ह्याच्यातून हे वजा करून बघायचं का. कितीनं वाढायले. 535 वजा 344 किती आलं 1. इथं पुन्हा 13तून 4 गेले 9 आणि 5मधून 4 गेले 1 191चा फरक आला. त्याच्यानंतर 344मधून 181 वजा करून बघा. 3 14तून 8 गेले 6 14तून 8 गेले किती उरले 6. कडला हातचा इकडं 3मधून 2 गेले 1 163 फरक यायला 191. मग काय फरक बी नाही वजाबाकी बी नाही काहीच नाही. मग काय युक्ती लावावी गडे आपण. हां 1 असेल मुलांनो. ज्यावेळेस काहीच येणे गेले त्यावेळेस एकदम सोपी युक्ती लावायची. आता ह्याच्यामध्ये 4 4 हा 2 वेळेस आला आहे अंक. ह्याच्यात 5 आणि 5 हा अंक 2 वेळेस आला आहे. आणि ह्याच्यात 1 आणि 1 2 वेळेस आला आहे. आता पर्यायामध्ये सुद्धा तसंच आहे बघा. 9 हा अंक 2 वेळेस आलेला आहे डबल. म्हणून डोळे झाकून आपल्याला जर एखादं उत्तर जर सापडलं रे त्याच्यावर शंका घ्यायची नाही की हे उत्तर असेल का. 100% असेल. कारण हे नियम तिघाला लागू झाला तेच पर्यायाला सुद्धा लागू होते. म्हणून 22व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पहा 23वा प्रश्न. 76 38 आणि 57 काय असेल गडे आता ह्याच्यामध्ये. 38 19चा पाडा 19 1 19 19 2 38 19 3 57 19 चौक 76 सापडलं बघा. मग आता इथं सुद्धा 19च्याच पाड्यातला असेल तर 19 सख 14 दर्शे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. बघा पुढचा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो काहीही झालं तरी एका मिनिटात एका प्रश्नाचं उत्तर व्हायलंय ना. बघा तपासा तुम्ही. 24वा प्रश्न. 416 981 636. आता प्रश्न वाचल्यात उत्तर यायले कर लक्षात. 36 हे कशाचा वर्ग आहे 6चा. म्हणजे तुम्हाला लक्षात यायलंय याचा वर्ग पलीकडे दिला आहे. 6चा वर्ग 36 9चा वर्ग 81 4चा वर्ग 16 आलं. वाचता वाचताच उत्तर येते कधी कधी. 7चा वर्ग 49 नाही हे नाही आहे. 2चा वर्ग 2चा वर्ग 4 हे आहे. 3चा वर्ग 8 नाही आहे. 5चा वर्ग 25 हे नाही आहे. म्हणून उत्तर कोणतं पर्याय नंबर 2. झाला का 1 मिनिटात हा प्रश्न. बघा बरं 25वा प्रश्न फार सोपा आहे. 97 61 आणि 7. 7 म्हणलं की मूळ संख्या. 61 बी मूळ संख्याच आहे आणि 97 सुद्धा मूळ संख्या आहेत. म्हणजे तिन्ही मूळ संख्या आहेत. मग आता इथं 3ची सांगड लागली की आता इथं कोणती मूळ संख्या आहे. 35 नाही 27 नाही 15 नाही तर 2 मूळ संख्या आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. बघा 26वा प्रश्न. काय दिलं रे 6/11 2/7 14/19. आता प्रश्न वाचल्या सगळ्यामध्ये एक साम्य दिसलं तुम्हाला. छेद मोठा आहे म्हणजे हे सगळे छेदाधिक अपूर्णांक आहेत. मग तसंच आहे का पर्यायात छेदाधिक अपूर्णांक. 25 लहान आहे 29 मोठं नाही. 21/32 करेक्ट आहे. बघा ह्याचा छेद मोठा आहे
ह्याचा छेद लहान आहे, ह्याचा छेद लहान आहे, म्हणजे साम्य आपल्याला कळालं, ट्रिक आपल्याला कळाली, म्हणून याचं उत्तर सापडलं. 26व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. बघूयात आता असा सोपा 27वा प्रश्न. काय दिले? 14, 22, 46. मग काय असेल गडे ह्याच्यात? आता 22च्या निम्म किती होतं रे? 11. 22च्या निम्म 11. 11 तर मूळ संख्या आहे. तसंच 46च्या निम्म बे दोन्ही 4 आणि बे त्रिक 6 म्हणजे 23 पण मूळ संख्या आहे. आणि 14च्या निम्म बे 14. आलं का लक्षात? कळालं तुम्हाला? म्हणजे सगळ्याला जर 2 जर भागलं तर आपल्याला मूळ संख्या मिळाली. मग आता इथं कुठं मूळ संख्या मिळेल का? 17ला 2 भागलं तर 30ला 2 भागलं तर 15 येईल, 15 मूळ संख्या नाही. ह्याला 2 भागलं तर बे दोन्ही 4 बे 21 मूळ संख्या नाही. ह्याला 2 92 18 नाही. आणि ह्याला 2 भागलं बे 1 बे आणि बे 14 17 मूळ संख्या आली. म्हणजे संख्येच्या निम्म केलं तर मूळ संख्या मिळाली आहे. म्हणून याचं 27व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. बघा पुढचा प्रश्न बघूयात. 28वा प्रश्न काय दिलाय? 1348, 3712, 7836. आता काय असेल गडे ह्याच्यामध्ये? ह्या तर सगळ्या समसंख्या आहेत व पर्यायात बी सम आहेत. मग आपण आता काय करून बघूया. बेरीज 8 1 9 नाही अंकांची. हां आता कसोट्याच्या प्रमाणे बघू आपण. हे 48 दिसायले रे. कसोटी काय म्हणते? 4ची. ज्या संख्येच्या एकक व दशकाला 4 भाग जात असेल तर त्या संख्येला 4 भाग जातो. 48ला 4 भाग जातो म्हणजे ह्याला 4 भाग जाते. हे बघा हे 12 आहे म्हणजे 4च्या पाड्यात 12 येतात म्हणून ह्या सगळ्याला 4 भाग जातो. हे 4च्या पाड्यात 36 येतात म्हणजे ह्या 4 ह्यालाही भाग जाईल. तसंच इथं बघूया आता. 4च्या पाड्यात 18 येतात का? नाही, म्हणून ह्याला भाग जात नाही. 4च्या पाड्यात 34 नाही म्हणजे ह्या संख्येलाही भाग जात नाही 4. 4च्या पाड्यात 42 नाही. आणि 4च्या पाड्यात 76. 4 1 4 5 6 7 3 उरले. आणि 4 9 36 म्हणजे जातंय की रे ह्याला. म्हणून 4च्या कसोटीप्रमाणे ह्या तिघाला भाग गेला. पर्यायात पण एक तसंच सापडलं म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. बघूया अजून एक प्रश्न. येऊ द्या कसे अवघड प्रश्न यायचे तेवढे येऊ द्या, आपण सोडवायला तयार आहेत. बघा 29वा प्रश्न. 9537, 3975, 7359. आता ह्या सगळ्या प्रश्नात तुम्ही नीट पहा. इथं 9 दिसायले, इथं 9 दिसायले, इथं 9 दिसायले, इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3, इथं 7, इथं 7, इथं 7 म्हणजे 9 5 3 7 हेच अंक आहेत. लक्षात आलं मुलांनो? याच अंकापासून संख्या तयार झाल्यात. मग आता कुठं आहे बघा? ह्याच्यात 9 नाही, ह्याच्यात 9, ह्याच्यात 9 नाही. मग आता हे 9 1 आहे, ह्याच्यात एक वेगळंच आलं आहे. 9 आहे, 7 आहे, 3 आहे आणि 5 आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. तुम्ही चॅलेंज घ्या आणि व्यवस्थित गणित सोडून दाखवा. बघूया अजून एक प्रश्न. काय दिलंय? 30वा प्रश्न. 257, 145 आणि 82. बघा आता जे प्रश्न तयार करणारे आहेत, आपली हे जे पुस्तक आहे, पुस्तकाची जी कंपनी आहे, तरी सुद्धा प्रश्न तयार करताना वेगवेगळे अवघड प्रश्न टाकलेले आहेत. एक प्रश्न त्या पद्धतीचा टाकला की पुढचा प्रश्न कोणत्या पद्धतीचा टाकावा हे त्यांना सुद्धा प्रश्न आहे. लक्षात आलं का? म्हणून तुम्ही सुद्धा कितीही अवघड प्रश्न आले तरी सोडवायचा प्रयत्न करा. बघा म्हणजे तुम्हाला परीक्षेत येईल. लक्षात आलं? मग बघा बरं आता काय आहे? 257, 145, 82. 145 म्हणजे 144. 144 कशाचा वर्ग रे? 12चा वर्ग 144 आणि त्याच्यात अधिक 1 केले म्हणजे वर्गामध्ये 1 मिसळले. तसं 81. हां 9चा वर्ग 81 त्याच्यात अधिक 1 केलं हे 82 आलं. तसंच आता 16चा वर्ग 256 आणि त्याच्यात 1 मिसळलं बरोबर आलं 257. म्हणजे वर्ग करायलेत आणि त्याच्यामध्ये 1 मिसळलेत. मग तसंच इथं कुठं आहे का? अरे सापडलं. 6चा वर्ग 36 आणि त्याच्यात 1 मिसळलं 37. म्हणून याचं उत्तर
पर्याय नंबर 1. किती सोपं होतं हे तर. पाहूया 31वा प्रश्न काय आहे त्याच्यात बघा. 123, 732, 541. मग आता ह्याच्यात काय युक्ती वापरावी आपण. काय असेल. वर्ग नाही, घन नाही, त्रिकोणी संख्या नाही, पाढे नाही, कसोटी नाही. मग अंकांची बेरीज आता हे 5 आलंय म्हणजे 4 आणि 1 5 आलंय. तसंच हे 7, 3 आणि 2 7 नाही, 3 आणि 2 5 नाही, इथं 1 आलंय. मग काय असेल. अंकाचा गुणाकार करून बघूया आपण. 3 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजे 3 दोन्ही 6 आणि 3 दोन्ही 6, 6 1 6 म्हणजे गुणाकाराला 6. तसंच ह्याचा गुणाकार करू. 7 दोन्ही 14, 14 दोन्ही 28, 14 त्रिकोण 42, 42 गुणाकाराला. तसं 5 चोक 20, 20 1 20. आता हा जो गुणाकार आहे तुम्ही नीट पहा. गुणाकार समसंख्या यायला. मग बघूया इकडे काय येतंय का तसंच. 7 त्रिक 21, 21 1 21 हे गुणाकार 21 आला, विषम संख्या आहे. 9 दोन्ही 18, 18 1 18, 18 2 36, 18 त्रिक 54 आणि 18 चोक 72 हे समसंख्या आला. पुन्हा 9 5 45 किंवा 5 त्रिक 15 आणि 15 9 35 हे विषम संख्या. पुन्हा 7 5 35 आणि 35 1 35 हे विषम संख्या. सगळा गुणाकार विषम संख्या आणि एक समसंख्या आला म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. थोडं वेगवेगळ्या अंगाने विचार करा. प्रत्येक प्रश्न सोडवताना तुम्हाला आम्ही सांगत आहोत की कशा पद्धतीनं तुम्ही ती युक्ती वापरा. बघा बरं आता इथं कसं वापरायचं. आता 32व्यामध्ये 973, 568, 199 दिले. अशा काही रँडमली वेगवेगळ्या जर संख्या जर आल्या तर समजायचं ह्याच्यामध्ये तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार ह्याच्याचीच अंकाचीच क्रिया आहे बरं का, असं समजा. मग आता सरळ सरळ काय येईल इकडे कसोटीनुसार भाग जाते का बघूया. किती आली. 9 आणि 1 10, 10 आणि 9 19, 19 तर कसोटीत नाही आहेत. मग आता ह्याचं काय येईल. 8 आणि 8 आणि 5 समजा 5 5 आणि 5 10 आणि 1 11 आणि 8 19 ह्याची बेरीज 19 आली, ह्याची बेरीज 19 आली. आता ह्याची 7 आणि 3 10, 10 आणि 9 19 आले की रे. 19 19 19 अंकांची बेरीज 19 आली म्हणजे इथं सुद्धा अंकांची बेरीज ज्याची 19 येईल ते आपलं उत्तर असेल. मग काय बघा 7 आणि 3 10 आणि 6 16 हे नाही. मग काय 8 आणि 4 12, 12 आणि 7 19 आलं. त्याच्यानंतर पुन्हा आता बघा हे काय आहे. 5 आणि 5 10 11, 11 आणि 7 हे 18 आलं, हे नाही. त्याच्यानंतर 6 आणि 4 10 आणि 8 18 हे पण नाही. उत्तर कोणतं बरोबर आहे. पर्याय नंबर 2. किती सोपं आहे हे. पहा पुढचा प्रश्न बघूया. 33वा प्रश्न काय दिले त्याच्यामध्ये बघा बरं. 63 7 26 आणि इकडे काय दिले 2 15 35 आणि 0. मग काय असेल गडे ह्याचं उत्तर. ह्याचं उत्तर काय असेल. 63 म्हणलं की घन तुम्हाला येते का. 4 चोक 16 आणि 16 चोक 64 म्हणजे 4चा घन हे 64 आहे. त्याच्यातून 1 वजा केलं 63 आलं. तसंच 8 ह्याच्यामध्ये 1 मिसळला 8 8 कशाचं घन आहे 2, 2चा घन 8 आणि त्याच्यातून 1 वजा केलं 7 आलं. तसंच आता 4 चोक 16 16 चोक 64 नाही 3 त्रिक 9 9 त्रिक 27 म्हणजे 3चा घन 27 त्याच्यातून 1 वजा केलं 26. कळालं. म्हणजे घन जे आहे त्या घनामधून 1 वजा केलं तर आपल्याला ह्या संख्या मिळाल्यात. मग इथं सुद्धा तसंच असेल. मग आता 36 तर कशाचा घन नाही आहे, 16 कशाचा घन नाही आहे, 3 कशाचा घन नाही आहे. मग 0 मध्ये 1 मिसळ 1 हां 1चा घन 1 आणि त्याच्यातून 1 वजा केलं 0 म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4 0. बघूया 34वा प्रश्न काय दिले. 10/6 1/3 4/5. मग आता काय असेल गडे ह्याचं. आता संक्षिप्त रूप तर वेगवेगळे येतात. मग कुठून तरी वर्ग येते का घन येते का हे थोडंसं लढवा डोकं. 4 आणि 5 ह्यांची बेरीज केली ते 9,
9 तर 3चा वर्ग यायला आहे. पुन्हा 3 आणि 1 अंश आणि छेदाची बेरीज करा 4, हे 4 2चा वर्ग आहे. 10 आणि 6 16, हे 16 4चा वर्ग. कळालं? 4चा वर्ग 16, 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 9. आलं? अंश आणि छेदांची बेरीज करा, ते वर्ग यायला. तसंच आता इथं 15 आणि 5 20 हे कशाचा वर्ग नाही. 6 7 आणि 27 हे कशाचा वर्ग नाही. 17 आणि 8 25, हां हे 5चा वर्ग आहे. 21 आणि 9 हे 30 हे कशाचा वर्ग नाही. म्हणून उत्तर पर्याय नंबर 3. फार सोपं होतं हे. बघा शेवटचा, अरे शेवट नाही, अजून भरपूर प्रश्न आहेत. बघूया 35वा प्रश्न. 56 12 110. 56 म्हणलं की मला 7 8 56 आठवते. बघा 56 म्हणलं काय, 7 गुणिले 8 7 8 56. 110 सुद्धा तसंच आहे. बघा 11 गुणिले 10, 11 आणि 10 10 दर्शे. मग आता 12 4 त्रिकोण 12. हे म्हणजे लक्षात आलं का रे, बोलत बोलतच उत्तर येते. बघा ह्याचं क्रमवाचक ज्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार वर आलाय. जसं 7 आणि 8 हे क्रमानं, 3 आणि 4 ह्या क्रमानं संख्या, 10 11 क्रमानं संख्या. तसंच इथं क्रमवाचक संख्याचा गुणाकार जर कुठं आला तर ते आपलं उत्तर आहे. मग 40 कशाचं येईल, 10 चोक 40 नाही, हे नाही. पुन्हा 48 दोन्ही 4 24 दोन्ही 48 नाही, हे पण नाही येणार. 12 दोन्ही 24 हे पण नाही येणार. 72 9 8 72, 9 गुणिले 8 म्हणजे क्रमानं आहेत हे, 8 आणि 9 क्रमानं. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खूप थकला असताल. 35 प्रश्न झालेले आहेत. आज आपण इथंच थांबूया. उरलेले प्रश्न, काय म्हणलात, नाही थकलात, घेऊ पुढचा प्रश्न मग. अरे चला मग, तुम्ही घ्या म्हणल्यावर काय, मग घेऊया. पहा पुढचा प्रश्न. बघूया 36वा प्रश्न. 96 41 52. आता तुम्ही नीट पाहिला तर तुम्हाला असं दिसेल 96 म्हणजे 6 मध्ये 3 मिसळले तर 9 यायले. बरोबर आहे. 41 आता इथे 1 आहे, 1 मध्ये म्हणजे एकक मध्ये 3 मिसळा तर किती यायले, दशक 4 यायले. आता ह्या 2 मध्ये 3 मिसळलं तर 5 आलं. बघितल्या समजते. बघा मुलांनो, काही काही गणित असे असतात. आता हे जर आलं तर इथं पण तसंच तुम्हाला 3 मिसळून काढायचं आहे. 4 मध्ये 4 मिसळलं तर 8 आलं, चुकलं. 1 मध्ये 4 मिसळलं तर 5 आलं, चुकलं. 2 मध्ये 4 मिसळले तर 6 आले, चुकलं. पण 4 मध्ये 3 मिसळले तर 7 आले. म्हणून याचं उत्तर 36व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. फार सोपं आहे. पहा पुढचा. बघूया 37वा प्रश्न. 67 61 69. आता ह्याचं उत्तर शोधायचं आहे. मग कोणता असेल गडे, 67 61 69. आता मूळ संख्या नाही आहेत ह्या. एक दशक स्थानी 6 6 आहे. मग ह्याचं उत्तर हे पण नाही, हे पण नाही, ह्या दोन्हीपैकीच कोणतं तरी येईल. मग कोणतं येईल गडे, इथं 6 6 आहे, इथं 2 आणि इथं 5 आहे, म्हणजे 2 म्हणजे समसंख्या झाली. हां, ह्या सगळ्या दशक स्थानी 6 आणि विषम संख्या आहेत. मग दशक स्थानी 6 आणि विषम संख्या 5, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. ट्रिक समजली? छान मुलांनो. 37 प्रश्न झालेत. आता मी थकलोय, बस मी थांबवतो आता. घेऊ काय म्हणालात, तरी घेऊ पुढचे प्रश्न. ठीक आहे, काही हरकत नाही. चला तुमच्यासाठी पुढचा प्रश्न बघा बरं. 38वा प्रश्न. 12 89 45. काय असेल गड्याचं उत्तर? अरे तुम्ही नीट पहा, ह्या सगळ्या चढत्या क्रमाने आहेत. 1 नंतर 2, 8 नंतर 9, 4 नंतर 5. तसंच 6 नंतर 5 येत नाही, 3 नंतर 4 येत आहे, 8 नंतर 7 नाही येत, 7 नंतर 9 नाही येत. म्हणून ह्याचं उत्तर एका क्षणात तुम्हाला कळालं. 38व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. किती सोपं होतं मुलांनो. पहा पुढचा प्रश्न. बघूया 39वा प्रश्न. काय दिले? 1379, 6731, 1783. आता काय असेल गडे ह्याच्यामध्ये?
काहीतरी साम्य असेल तरच आपल्याला उत्तर काढता येईल. कसोट्याप्रमाणे जाते का बघू बरं. 3च्या 9 पुन्हा हे 10 10 20 नाही. 3च्या कसोटी एकाला जर भाग नाही गेला तर कशालाच नाही जात. 3ची नाही जात, 9ची नाही जात. विषम संख्या आहेत का सगळ्या. विषम संख्याच आहेत. हे पण विषम संख्याच आहे. मग काय असेल गडे आता ह्याचं ट्रिक काय वापरा. तर 13 दिसायला इथं 17 दिसायले, इथं 67 दिसायले, इथं 83 दिसायले. अरे ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत ना. हे बघा हे 13 मूळ संख्या, 67 मूळ संख्या, 17 मूळ संख्या, 83 मूळ संख्या, ही 31 मूळ संख्या आणि 79 सुद्धा मूळ संख्या. म्हणजे सगळ्या मूळ संख्यांच्या 2-2चा गट आहे. समजलं. मग पर्यायात पण तसं शोधावं लागेल. हे 75 मूळ संख्या नाही आहे गेलं, हे 45 मूळ संख्या नाही कटलं. त्याच्यानंतर 29 आणि 47, 41 आणि 57, 7 आणि 5 12 ही मूळ संख्या नाही. 3 भाग जातं ह्याला. 3 4 5 3 9 3 9 27 राईट. म्हणजे ही मूळ संख्याचा गट नाही आहे. 29 आणि 47 हे मूळ संख्याचा गट आहे. म्हणून याचं उत्तर 39व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. चला बघा पुढचा प्रश्न. बघूया 40वा प्रश्न. काय दिले प्रश्नामध्ये पहा बरं. 2.1/4, 4.2/8, 3.1/4. आता बघितल्यात लक्षात आलं बघा की इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेत आणि अपूर्णांकाचं रूप सारखं आहे. 2.1/4 आहे, तसं 4 हे बे बेचोकाठ. 3.1/4 सगळीकडे 1/4च आहे, पूर्णांक वेगवेगळे. तसं इथं हे 1/2 अपूर्णांक हे चुकलं. हे बघा बे 2 4 हे 1/2 आलं चुकलं. हे 1/8 आहे हे चुकलं. बरोबर आहे. तर मग आता हे 7.1/8 चुकलं. आता हे 4 1 4 आणि 4 चौक 16 म्हणजे हे काय झालं 5.1/4 याच्यासारखंच झालं. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. समजलं मुलांनो. अरे मला वाटलं होतं 40च प्रश्न आहेत. 41वा हा प्रश्न पण आहे बरं का. आणि हा प्रश्न परीक्षेत आलेला होता. समजलं ना किती सोपा आहे. चला सोडवा मग पुढचा प्रश्न. बघूया अगदी शेवटचा प्रश्न. पहा काय दिले 41व्या प्रश्नात. 8,525, 7,612, 9,372. आता तुम्हाला हा प्रश्न जर पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला कसोट्या पाठ पाहिजे. 11ची कसोटी जर तुम्हाला येत असेल तर त्या कसोटीनुसार या 11च्या कसोटीनुसार तिघालाही भाग जातो. म्हणून पर्यायामधून आपल्याला पर्याय नंबर 2 हा करेक्ट आहे हे समजल. मग त्यासाठी काय करावं लागते मुलांनो. हे बघा हे सगळा भाग फार महत्त्वाचा आहे. ह्याच्या व्यतिरिक्त पण काही असला तर ते तुम्ही पण सांगा. पण पाठांतर करा, अभ्यास करा, सराव करा, यशस्वी व्हा. तुमचं, तुमच्या आईवडिलांचं, तुमच्या पालकांचं, तुमच्या शाळेचं नाव मोठं करा. आणि तुम्ही यशस्वी झाल्यानंतर दुसरे यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा. त्याच्यासाठीच हा सर्व माझा अट्टहास आहे. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मुलांनो.